नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, आजचा हा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा ठरणार आहे बाळांनो. भरपूर विद्यार्थ्यांचे मला मेसेजेस येत आहे की सर आमचा अटेम्प्ट 1 खूप खराब गेला एमएसटी सीईटीचा. ठीक आहे, ऑलमोस्ट सगळ्याच विद्यार्थ्यांची परीक्षा झाली आहे. ठीक आहे, क्वचित विद्यार्थी बाकी आहेत जे उद्या देणार आहेत परीक्षा. ठीक आहे, अटेम्प्ट 1 आमचा एवढा चांगला नाही गेला सर. ठीक आहे, खूप चांगले पर्सेंटाईल नाही येणार. ठीक आहे, 100 मार्क येतील किंवा 80 मार्क येतील किंवा 50 मार्क येतील असेच विद्यार्थी सांगताय. आता अटेम्प्ट 2 साठी काय स्ट्रॅटेजी हवी आमची? ठीक आहे, अटेम्प्ट 2 साठी कसं आम्ही जेवढे उरलेले 20 दिवस आहेत आमच्याकडे, ठीक आहे, अराउंड 20 दिवस मी कन्सिडर करतो. 20 दिवसात कसं काय आम्ही 160 मार्क आणून जसे की जो कधी आपण 99% कसं टच करू शकतो. ठीक आहे, हा विद्यार्थ्यांचा मेजर डाऊट आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण हेच बघणार आहेत बाळांनो की तुम्ही 20 दिवसात कसं काय 99% पर्यंत पोहोचणार आहे. ठीक आहे, आणि पोहोचू बी शकता की नाही, सगळ्या गोष्टींची रियालिटी मी तुम्हाला सांगेल. ठीक आहे, पण त्याआधी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा बाळांनो, जेणेकरून असेच व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत असतील. आणि जोपर्यंत तुमचं एक बेस्ट कॉलेजमध्ये ऍडमिशन निघून जात तोपर्यंत मी तुमच्या सोबत असेल बाळांनो. ठीक आहे, त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा बाळांनो. व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून आतापर्यंत जेवढ्या पण शिफ्ट झाल्या सगळ्या शिफ्टचे आपण पेपर टाकतोय व्हॉट्सअप ग्रुपला. ठीक आहे, त्यातला त्यात यापुढेही जेवढ्या काही सीईटी सेलकडून काही अपडेट येतील बाळांनो, सगळ्यात पहिले व्हॉट्सअप ग्रुपला तुम्हाला येतील, म्हणून व्हॉट्सअप ग्रुपला लगेच जॉईन करा. ठीक आहे बाळांनो, आता आपण बघू अटेम्प्ट 2 ची काय स्ट्रॅटेजी तुमची असली पाहिजे. ठीक आहे, 20 दिवसात तुम्ही कसं काय 150 पर्यंत पोहोचू शकता, जेणेकरून 150 जर तुमचे आले ना बाळांनो, तुम्ही ऑलमोस्ट 99% टच करून देतात बाळांनो. ठीक आहे, मागच्या वेळी 153 ला 99% होते बाळांनो. ठीक आहे, तर हे कन्सिडर करून जर चाललो आपण तर 150 जर मार्क तुम्ही स्कोर केले तर 99 आरामात घेणार तुम्ही आणि चांगल्या कॉलेजेसमध्ये जाणार. तुम्हाला आरामात टॉप 5 कॉलेजेस महाराष्ट्रातले भेटतील बाळांनो. टॉप 5 कॉलेजेसमध्ये पण टेक ब्रांच तुम्हाला आरामात भेटेल जर तुमचे 99% आले, कोणत्याही कॅटेगरीमध्ये असू द्या. ठीक आहे, COEP झालं, ठीक आहे, VJTI झालं, तुमचं PICT झालं, ठीक आहे, तुमचं SPIT झालं, तुमचं वालचंद झालं. ठीक आहे, तुम्हाला कोणत्याही कॅटेगरीमध्ये जर तुम्ही 99% स्कोर केले, तुम्हाला CS किंवा IT किंवा ENTC मध्ये आरामात ऍडमिशन भेटेल. या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो. ठीक आहे, चला आता याच्यात जायचं कसं, सगळ्यात मोठा प्रश्न. 20 दिवस आहेत आपल्याकडे 99% पर्यंत पोहोचायचंय. टोटल चॅप्टर किती आहेत बाळांनो? 75 चॅप्टर आहेत. ठीक आहे, भरपूर विद्यार्थ्यांना ह्या गोष्टीची बेसिक नॉलेज नसतं. ठीक आहे, 75 तुमचे चॅप्टर आहेत बाळांनो. 75 चॅप्टरमध्ये तुमचे 45 चॅप्टर्स तुमचे 12चे आहेत बाळांनो, ज्याच्यामध्ये तुमचे 160 मार्काचा पेपर तुमचा 12th मधून 45 चॅप्टरमधून येतो आणि तुमचे 30 जे चॅप्टर आहेत बाळांनो ते 11चे, ज्याच्यामधून तुमचा किती मार्काचा येतो, 40 मार्काचा पेपर असतो बाळांनो. इथून तुमचा 160 मार्काचा पेपर असतो. अशा पद्धतीने तुमचा 200 मार्काचा पेपर बनतो. एवढी गोष्टीची कल्पना आहे तुम्हाला, है ना? आता आपलं फोकस काय असलं पाहिजे? ठीक आहे, 75 तुमचे टोटल चॅप्टर आहेत. ठीक आहे, फिजिक्सचे 25 आहेत बाळांनो, केमिस्ट्रीचे 25 आहेत, मॅथ्सचे 25 आहेत. त्या 25 मध्ये 15 तुमचे 12चे आहेत. ठीक आहे, 10 तुमचे 11चे आहेत, 15 तुमचे 12चे आहेत, 10 तुमचे 11चे आहेत, 15 तुमचे 12चे आहेत, 10 तुमचे 11चे आहेत मॅथ्समध्ये. ठीक आहे, आता आपल्याला काय करायचंय बाळांनो, ह्या जे 10 चॅप्टर्स आहेत यांना आता स्किप करा. यांच्याकडे आपल्याला लक्ष द्यायचं नाही. जर आपल्याकडे शेवटी वेळ भेटला आपण या 10 चॅप्टरचे फॉर्म्युलेज फक्त करून जाऊ, पण आता आपल्याला या 10 चॅप्टर्सकडे वेळ द्यायचा नाही. आपल्याला वेळ द्यायचा या 15 चॅप्टरकडे बाळांनो. ठीक आहे, आणि या 15 चॅप्टरमधून पण मी तुम्हाला सांगतो बाळांनो, जर तुम्ही 8 चॅप्टर मेजर 8 चॅप्टर केले ना बाळांनो, तुम्ही मॅक्झिमम स्कोर करून घेणार. ठीक आहे, 130 135 स्कोर तुम्ही आरामात हे 8 चॅप्टर करून जाणार. ठीक आहे, कसं काय करणार ते पुढे मी एक्सप्लेन करतोय, पण ओव्हरऑल तुम्हाला थोडी कल्पना आली असेल माझं काय सांगण्याचा प्रयत्न आहे. आता हे जे 8 चॅप्टर आहेत बाळांनो, मी तुम्हाला 75 पैकी फक्त किती चॅप्टर करायला लावतोय? 8 चॅप्टर प्रत्येक विषयाचे. तरी तुम्ही 150 काढू शकतात. कसं बघा, आता 8 चॅप्टर कोणते? सगळ्यात पहिली गोष्ट, फिजिक्सच्या 8 चॅप्टर बद्दल बोलायचं झालं बाळांनो, रोटेशन, KTG, थर्मोडायनामिक्स, वेव्स, इलेक्ट्रोस्टॅटिक, फ्लुइड्स, करंट, इलेक्ट्रिसिटी, ॲटॉमिक स्ट्रक्चर. हे पहिले जे चॅप्टर आहेत याच्यामधून प्रत्येक चॅप्टरमधून 4 प्रश्न येतात. 4 चॅप्टरचे किती झाले? हे 16 प्रश्न झाले बाळांनो. आणि या 4 चॅप्टरमधून प्रत्येक चॅप्टरचे 3 प्रश्न येतात बाळांनो, म्हणजे किती झाले? हे 12 प्रश्न झाले. 16 अधिक 12 किती झाले बाळांनो? 7 2 8, 28 मार्क. 28 मार्क्स तुमचे फिजिक्समध्ये फक्त आणि फक्त किती चॅप्टर केल्याने झाले बाळांनो? 8 चॅप्टर केल्याने. 28ला राऊंड फिगर मी 30 कन्सिडर करू, 30 मार्काचा हिशोब लागला आपला, है ना? 30 मार्क तुम्ही फिजिक्समध्ये घेऊन आले फक्त आणि फक्त 8 चॅप्टर केल्याने बाळांनो. तस त्याच जागेवर केमिस्ट्रीमध्ये सुद्धा बाळांनो, जर पहिले हे 4 चॅप्टर इलेक्ट्रोकेमिस्ट्री, थर्मोडायनामिक्स, सॉलिड स्टेट आणि P ब्लॉक, हे 4 चॅप्टर तुम्ही केले बाळांनो. हे 4 चॅप्टर 4 क्वेश्चन देतात बाळांनो प्रत्येक चॅप्टरमधून. हे 16 मार्क झाले. आणि नेक्स्ट जे 4 चॅप्टर आहेत बाळांनो, DNA ब्लॉक, अल्कोहोल, फिनोल इथर, अल्डिहाइड, कीटोन, कार्बोक्सिलिक ऍसिड, कोऑर्डिनेशन कंपाऊंड, हे 4 चॅप्टरमधून प्रत्येक चॅप्टरमधून 3 प्रश्न येतात बाळांनो. हे झाले तुमचे 12 मार्काला. असे करून तुमचे 28 मार्क, राऊंड फिगर मी 30 कन्सिडर करतोय बाळांनो. केमिस्ट्रीमध्ये सुद्धा तुम्ही 30 मार्क किती चॅप्टर केल्याने आणले बाळांनो? फक्त आणि फक्त तुमचे 8 चॅप्टर केल्याने. ठीक आहे, त्याच जागेवर मॅथ्स बद्दल सुद्धा बोलायचं झालं बाळांनो, पहिले 4 चॅप्टर जे आहेत बाळांनो, त्या प्रत्येक चॅप्टरमधून 5 प्रश्न येतात बाळांनो.
5 प्रश्न प्रत्येक व्हेक्टरमधून तर 6 ते 7 प्रश्न येतात, पण मी राऊंड फिगर ॲव्हरेजली 5च कन्सिडर करतोय. 20 मार्क तर इथंच, 20 क्वेश्चन तर इथंच झाले बाळांनो. 20 क्वेश्चन म्हणजे 40 मार्क बाळांनो. आणि याच्यामधून तुमचे 3 किंवा 4 प्रश्न येतात, तरी मी 3च कन्सिडर करतोय. ठीक आहे, 3 जरी कन्सिडर केले बाळांनो, 12 मार्क, 12 क्वेश्चन म्हणजे तुमचे 24 मार्क बाळांनो. ठीक आहे, 40 + 24 किती झाले बाळांनो तुमचे? 4 8 सॉरी 6 64 मार्क. किती मार्क? 64 मार्क तुमचे मॅथ्समध्ये झाले. आता मला तुम्ही एक बेसिक कॅल्क्युलेशन सांगा. 30 + 30 + 64. 64ला जर आता डिफरन्शिएशनमधून 5 क्वेश्चन येतात बाळांनो, इंटिग्रेशनमधून 4 क्वेश्चन येतात, त्यांना आपण 3-3च कन्सिडर केलं, म्हणून मी इथं 64 जागेवरती 70 कन्सिडर करतोय बाळांनो. 6 × 6 12 13, 3 × 3 6, 6 × 6 12 13. 130 मार्क तुमचे कशाने झाले बाळांनो? फक्त आणि फक्त 8 चॅप्टर केल्याने झाले. आता या बाकीचे 150चं मी कॅल्क्युलेशन तुम्हाला लावून देईल. ठीक आहे, 130 समजलं तुम्हाला. आता या एवढे जे चॅप्टर सांगितले ना बाळांनो, एवढ्यामध्ये पण तुम्हाला सगळ्याच गोष्टी नाही करायच्या, फक्त महत्त्वाच्या गोष्टी करायच्या. आता महत्त्वाच्या गोष्टी कोणत्या आहेत, इम्पॉर्टंट क्वेश्चन्स कोणते आहेत, इम्पॉर्टंट टॉपिक्स कोणते जे तुम्हाला करायचे त्याच्याविषयी बोलूया. पण त्याआधी एक महत्त्वाची गोष्ट बाळांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला थोडंसं 1 मिनिट माहिती देऊ इच्छितो. ठीक आहे, आता मेजर मिस्टेक स्टुडंट्स काय करतात माहिती का? 90% विद्यार्थी मी तुम्हाला सांगतो बाळांनो, कॉलेज चूज करताना विदाऊट एनी नॉलेज फक्त प्लेसमेंट बघतात आणि कॉलेज चूज करून घेतात. ती सगळ्यात मोठी मिस्टेक असते बाळांनो. एक गोष्ट लक्षात ठेवा, कॉलेजमध्ये जर 100 विद्यार्थी असतात ना, कॉलेज नेहमी वरच्या 20 विद्यार्थ्यांचं प्लेसमेंट दाखवतं, शेवटच्या 80 विद्यार्थ्यांचं कोणीच प्लेसमेंट दाखवत नाही. फक्त प्लेसमेंट बघून ॲडमिशन नका घेऊ कोणत्याही कॉलेजमध्ये. ठीक आहे, रिझल्ट्स तुम्हाला मार्क देतात बाळांनो. ठीक आहे, तुम्हाला फ्युचर नाही देत. या गोष्टीला तुम्हाला समजून घ्यावं लागेल. ठीक आहे, 3-4 वर्षानंतर तुम्ही रॉंग डिसिजन घेणार. कारण आता जे इंजिनियर्स पास आउट होत आहे चांगल्या चांगल्या कॉलेजमधून सुद्धा, ठीक आहे, त्यांना AI रिप्लेस करून देत आहे बाळांनो. AI मुळे त्यांची जॉब जाते है ना, इंजिनियरची है ना. ती 2-3 इयर्स तुम्हाला नॉर्मल कॉलेजमध्ये बेसिक शिकवतात. काय शिकवतात? फिजिक्स शिकवतात, केमिस्ट्री शिकवतात. आता AIचं युग चालू आहे बाळांनो, तुम्हाला फिजिक्स केमिस्ट्री शिकवतात नॉर्मल ट्रॅडिशनल कॉलेजमध्ये. ठीक आहे, आता याचा सोल्युशन काय? याचं सोल्युशनच मी तुमच्यासाठी घेऊन आलोय बाळांनो. ठीक आहे, इंडस्ट्री आता फक्त वेट नाही करत बाळांनो. इंडस्ट्री आता AI ज्यांना येतं, ठीक आहे, किंवा त्यांना न्यू एज स्किल येतात बाळांनो, त्यांना इंडस्ट्री पिकअप करते. ठीक आहे, त्यांना हायर करते इंडस्ट्री, त्यांना जॉब देते बेसिकली. ठीक आहे, AI इज ऑलरेडी हिअर. AI ऑलरेडी आलेलं आहे बाळांनो. AI जॉब जात आहे विद्यार्थ्यांचे. ठीक आहे, AI मुळे. आणि जॉब जात आहे, पण नवीन जॉब सुद्धा क्रिएट होत आहे. कोणामुळे? AI मुळेच नवीन जॉब क्रिएट होत आहे. जॉब कोणाचे जात आहे? हे ट्रॅडिशनल कॉलेजमधून जे इंजिनिअरिंग करताय त्यांचे जॉब जात आहे बाळांनो. ठीक आहे, आता मग याच्यासाठी सोल्युशन काय? ठीक आहे, याच्यासाठी सोल्युशन एक आहे बाळांनो, कॉलेज चूज करताना रिसर्च करणं. आणि एक कॉलेज माझ्या नजरेत आलेलं आहे बाळांनो, याच्याबद्दल मी तुम्हाला पहिलेही बोललो होतो, मिराई स्कूल ऑफ टेक्नॉलॉजी. मिराई स्कूल ऑफ टेक्नॉलॉजी या कॉलेजमध्ये बाळांनो सगळ्या गोष्टी न्यू एज आहेत. ठीक आहे, याच्याबद्दल तुम्ही थोडंसं स्टडी करा, मला तरी असं वाटतंय. खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी याच्याबद्दल लिंक टाकलेली आहे बाळांनो. इथं डे 1 पासून तुम्हाला कोडिंग शिकवते जाते बाळांनो. स्टार्ट फ्रॉम डे 1 AI आणि कोडिंग डे 1 पासून शिकवतात बाळांनो तुम्हाला. ठीक आहे, रिअल प्रोजेक्ट्सवरती तुम्ही काम करतात. तुम्हाला मॅकबुक भेटतं बाळांनो, पहिल्या दिवशी तुम्हाला मॅकबुक भेटतं. ठीक आहे, इथं टूलचा ऍक्सेस भेटतो तुम्हाला, ChatGPT, Copilot, Gemini, क्लाउड. ठीक आहे, या सगळ्या टूलचा ऍक्सेस तुम्हाला डे 1 पासून असतं बाळांनो. ठीक आहे, त्यानंतर मेंटर्स तुम्हाला भेटतात बाळांनो. गुगल, Amazon, मायक्रोसॉफ्ट अशा कंपनीजमध्ये जे लोक काम करतायत ते तुम्हाला मेंटर भेटतात बाळांनो. तुम्ही त्यांच्याशी दररोज बोलतात है ना. इथे स्टुडंट्स AI बॉट्स क्रिएट करतात बाळांनो. AI सबमिट 2026 मध्ये यांनी स्वतः त्यांचं प्रेझेंटेशन केलं बाळांनो AI बॉटचं. ठीक आहे, RP सारडा जे आहेत बाळांनो, ते XJP मॉर्गनचे, ज्या XJP मॉर्गनमध्ये होते ते बिट्स पिलानीचे पास आउट आहेत बाळांनो, ते त्याचे फाउंडर्स आहेत. काय? फाउंडर. त्यानंतर फाउंडर कोण आहेत बाळांनो? वरुण कोहली आणि कार्तिक माथुर सर, जे स्वतः कोडिंग ब्लॉकचे फाउंडर होते बाळांनो. 2.5 लाख इंजिनियर्सला त्यांनी ट्रेन केलेले. ठीक आहे, आणि या सगळ्या गोष्टी आहे ना बाळांनो B2K ऑडिटने व्हेरीफाय केलेल्या आहेत. ठीक आहे, फक्त 12% सिलेक्शन रेट आहे बाळांनो मिराईचं. म्हणजे तुम्ही जर ऍडमिशन घेण्याचा प्रयत्न करणार, 100 विद्यार्थी अप्लाय करताय मिराईसाठी, तर फक्त 12 विद्यार्थी सिलेक्ट होतील है ना. म्हणून लवकरात लवकर अप्लाय करा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. शेवटची डेट 29 एप्रिल आहे बाळांनो. 30 एप्रिलला एक्झाम आहे. आता माझं एक महत्त्वाचं तुम्हाला बोलायचं आहे तुमच्याशी. CET देताय ना, मिराईची एक्झाम पण देऊन ठेवा. माझं काय म्हणणं आहे, 10 ऑप्शन क्रिएट करून ठेवा. ज्याच्यामध्ये झालं झालं, नाही झालं नाही झालं. ठीक आहे, माझं म्हणणं आहे तुम्ही ऑप्शन क्रिएट करून ठेवा. मिराईची ऍटलीस्ट टेस्ट देऊन द्या ना बाळांनो. टेस्ट देण्यासाठी तुम्हाला कोणी थांबवलेलं आहे? टेस्ट देऊन द्या. टेस्ट दिल्यानंतर आपण विचार करू ना कोणत्या कॉलेजमध्ये जायचंय. प्लीज तुम्ही आहे ना जास्त ऑप्शन्स क्रिएट करून ठेवा बाळांनो. जर CET मध्ये स्कोर चांगला नाही आला, मग काय रे बाळांनो, मग काय करणार तुम्ही मला सांगा. मग काय करणार मला सांगा ना तुम्ही. माझं असं म्हणणं आहे तुम्ही कमीत कमी एक्स्ट्रा एक एक्झाम देऊन ठेवा बाळांनो. मिराईची एक्झाम खूप महत्त्वाची आहे बाळांनो. या एक्झामला देऊन ठेवा.
बेस्ट टेक स्कूल टेक, बेस्ट इंजिनिअरिंग बीटेक तुम्ही करणार बाळांनो, या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, इम्पॉर्टंट टॉपिक्स, कोणते टॉपिक्स आपल्याला करायचे शेवटच्या क्षणी. आता आपल्याकडे जास्त वेळ नाही बाळांनो, 20 दिवस आपल्याकडे शिल्लक आहेत. ठीक आहे, जस्ट अ सेकंड. 20 दिवसात आपल्याला माहिती आहे 150 मार्कांपर्यंत पोहोचायचं आहे. ठीक आहे, 150 मार्कांपर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला जे येणार आहेत फिक्स क्वेश्चन्स आहेत बाळांनो, त्याच्याकडे आपल्याला सगळ्यात जास्त लक्ष द्यावं लागेल. आता फिजिक्समध्ये रोटेशन तुमचं माहिती आहे, मी तुम्हाला 8 चॅप्टरमध्ये रोटेशन हे पहिलं चॅप्टर दिलं आहे बाळांनो. त्या रोटेशनमध्ये मोमेंट ऑफ इनर्शिया, टॉर्क, अँग्युलर मोमेंटम, रोलिंग मोशन, रोटेशनल कायनेटिक एनर्जी, या 5 टॉपिकमधूनच तुमचे 4 प्रश्न रोटेशनचे येणार आहेत बाळांनो. 101% विदाऊट एनी डाऊट. ठीक आहे, त्यानंतर मी तुम्हाला थर्मोडायनामिक्स बोललो होतो बाळांनो. थर्मोडायनामिक्समध्ये तुमचं फर्स्ट लॉ, आयझोथर्मल, एडियाबॅटिक, हीट इंजिन, CPV, CV, याच्यामधूनच तुमचे 4 प्रश्न येणार आहेत, जे मी तुम्हाला बोललो होतो बाळांनो. ठीक आहे, त्यानंतर बाळांनो तुमचं KTG मी बोललो होतो. KTG मध्ये सुद्धा तुमचं स्पीड रिलेशन, ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी, डिग्री ऑफ फ्रीडम, टेम्परेचर रिलेशन, आयडियल गॅस, या 4 टॉपिक्समधूनच तुमचे या 5 टॉपिक्समधूनच तुमचे 4 क्वेश्चन येणार आहेत बाळांनो. ठीक आहे, त्यानंतर मी तुम्हाला बोललो होतो बाळांनो फ्लुइड्समध्ये सुद्धा तुमचं बर्नोलीज, कंटिन्युटी, प्रेशर, डेप्थ, सरफेस टेन्शन, कॅपिलरी ट्यूब, या 5 टॉपिकमधूनच तुमचे 4 क्वेश्चन येणार आहेत. 101% बाळांनो. ठीक आहे, याच्या बाहेरचं काही नाही येणार. त्यानंतर इलेक्ट्रोकेमिस्ट्रीमध्ये बाळांनो नर्न्स इक्वेशन, EMF कॅल्क्युलेशन, कंडक्टिव्हिटी, कॉल्स लॉ, सेल रिॲक्शन. ठीक आहे, या 5 टॉपिक जर तुम्ही केलं बाळांनो, या 5 टॉपिक केमिस्ट्रीमध्ये बाळांनो. ठीक आहे, या 5 टॉपिकमधूनच तुमचे 4 प्रश्न 101% येणार आहेत. मला आतापर्यंत जेवढ्या पण शिफ्ट झाल्या अटेम्प्ट 1च्या, त्याच्यामध्ये एक प्रश्न दाखवून द्या तो या 4 टॉपिक्समधून नव्हता आलेला. प्रत्येक प्रश्न याच 4-5 टॉपिकमधून आलेला आहे बाळांनो. त्यानंतर थर्मोडायनामिक्समध्ये बोलायचं झालं बाळांनो, डेल्जी रिलेशन, स्पॉन्टॅनिटी, हेस लॉ, एन्ट्रॉपी, डेल्जी इक्विलिब्रियम. ठीक आहे, या 5 टॉपिकमधूनच तुमचा 4 प्रश्न तुमचे पक्के आहेत बाळांनो. ठीक आहे, आता काही मी इम्पॉर्टंट चॅप्टर सांगतोय, बाकीचे चॅप्टरचे तुम्ही स्वतः आयडेंटिफाय करा बाळांनो. जर तुम्हाला हवे असतील मी त्याच्यावरती सुद्धा व्हिडिओ बनवून देईल. अल्डिहाइड, कीटोन, कार्बोक्सिलिक ॲसिडमध्ये बाळांनो अल्डोल कंडेन्सेशन, कॅनिन-झॅरो रिॲक्शन, रिॲक्टिव्हिटी, ऑक्सिडेशन स्टेट, ॲसिडिटी, या 5 टॉपिकला जर तुम्ही केलं, या 5 टॉपिक्समधूनच 4 प्रश्न तुमचे येणार आहेत बाळांनो. त्यानंतर केमिस्ट्रीमध्ये D आणि F ब्लॉकमध्ये बाळांनो इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन, ऑक्सिडेशन स्टेट, मॅग्नेटिझम, कलर, लॅन्थनाइट कॉन्ट्रॅक्शन, हे 5 टॉपिक जर केले बाळांनो, तुमचे 4 प्रश्न कुठंच गेले नाही. ठीक आहे, त्यानंतर जर तुम्हाला ग्रुप 16, 17, 18 एलिमेंट्समध्ये जर बोलायचं झालं बाळांनो, ट्रेंड्स, ऑक्सिडेशन स्टेट, कंपाऊंड्स, ॲनोमली आणि नोबल गॅसेस, हे 5 टॉपिक जर तुम्ही केले बाळांनो, या 5 टॉपिकमधूनच तुमचे किती प्रश्न येतील? 4 प्रश्न येतील. ठीक आहे, त्यानंतर वेक्टर मॅथ्समध्ये बोलायचं झालं बाळांनो, वेक्टरमध्ये तुमचं डॉट प्रोडक्ट, अँगल बिटवीन 2 वेक्टर्स, प्रोजेक्शन, युनिट वेक्टर, डायरेक्शन, कोसाइन, या 5 टॉपिकमधूनच तुमचे किती येणार आहेत बाळांनो? 4 प्रश्न तुमचे येणार आहेत. ठीक आहे, त्यानंतर जर बोलायचं झालं बाळांनो तुमचं मॅथ्समध्ये लाईन अँड प्लेनमध्ये प्लेन इक्वेशन, डिस्टन्स, अँगल, लाईन इक्वेशन, शॉर्टेज डिस्टन्स, या 5 टॉपिकमधून 4 क्वेश्चन येणार आहेत बाळांनो. ठीक आहे, त्यानंतर बाळांनो डिफरन्शिएशनमध्ये बाळांनो रूल्स, टँजंट, मॅक्झिमा, मिनिमा, इन्क्रीजिंग, डिक्रीजिंग आणि सेकंड डेरिव्हेटिव्ह. ठीक आहे, या 5 टॉपिकमधूनच 4 क्वेश्चन येणार आहेत. ठीक आहे, त्यानंतर बाळांनो इंटिग्रेशनमध्ये जर बोलायचं झालं बाळांनो स्टँडर्ड फॉर्म, सबस्टिट्यूशन फॉर्म, त्यानंतर तुमचं डेफिनाइट प्रॉपर्टी, एरिया आणि बाय पार्ट्स, या 5 टॉपिकमधूनच तुमचे 4 प्रश्न येतील बाळांनो. ठीक आहे, त्यानंतर मॅट्रायसेसबद्दल बोलायचं झालं डिटर्मिनंट, इन्व्हर्स, ॲडजॉइंट, सॉल्व इक्वेशन, प्रॉपर्टीज, या 5 टॉपिकमधूनच तुमचे 4 प्रश्न येणार आहेत बाळांनो. ठीक आहे, त्यानंतर तुमचं बोलायचं झालं बाळांनो ट्रिग्नॉमेट्रीमध्ये बाळांनो तुमचं आयडेंटिटी, इक्वेशन, इन्व्हर्स, हाईट, ग्राफ, या 5 टॉपिकमधूनच तुमचे 4 प्रश्न येणार आहेत बाळांनो. ठीक आहे, आज थोडीशी तब्येत माझी लो आहे बाळांनो, त्यामुळे एवढी एनर्जी तुमच्यासोबत पास ऑन नाही होते माझी जेवढी दर व्हिडिओमध्ये होते. पण माफ करा मला, पण हे व्हिडिओज गरजेचे आहेत बाळांनो, म्हणून मला टाकावं लागला आज सुद्धा. मॅथमॅटिकल लॉजिकमध्ये जर बोलायचं झालं बाळांनो स्टेटमेंट्स, कनेक्टिव्हिटी, ट्रूथ टेबल, टॉटॉलॉजी, इक्विव्हॅलन्स, या 5 टॉपिकमधूनच तुमचे 4 प्रश्न येणार आहेत बाळांनो. ठीक आहे, तर अशा पद्धतीने बाळांनो आपण प्लॅन केला 150 मार्कांचा. 150 मार्क तुम्ही आरामात फक्त 8 चॅप्टर करून घेऊ शकतात बाळांनो. त्या 8 चॅप्टर्सचे सुद्धा इम्पॉर्टंट फक्त टॉपिक जरी केले तरी तुम्ही आरामात 150 पर्यंत पोहोचू शकतात. 150 म्हणजे तुमचे 99% होऊन जातात बाळांनो. आणि 99% म्हणजे तुमचं COEP, VGTI सारखे कॉलेजेस फिक्स होऊन जातील बाळांनो. या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो. ठीक आहे, ज्या विद्यार्थ्यांनी अजून पण क्रॅश कोर्स मॉक टेस्टमध्ये एनरोल केलं नसेल बाळांनो, 20 दिवस फक्त क्रॅश कोर्स आणि मॉक टेस्ट जरी केला तरी मी गॅरंटी देतो 99% तुमचे कुठंच गेले नाही. ठीक आहे, या सगळ्या गोष्टी होत्या आजच्या व्हिडिओमध्ये. चॅनलला सबस्क्राईब करा बाळांनो, व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्यू.